सणासुदीला सुरुवात झाली का आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ बनवले जातात आणि त्यासाठी खास आपल्याला गुळाचा वापर केला जातो किंवा साखरेचा। तर गूळ जेव्हा आपल्याला झटकेपट असं बारीक पावडर अशी असेल घरामध्ये तर आपल्याला उपयोगी पडते। नमस्कार, टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि लवकरच सणासुदीला सुरुवात होणार आहे, श्रावण महिना चालू होत आहे आणि आपल्याकडे बऱ्याच प्रकारे गोड पदार्थ केले जातात। तर अशा वेळेस आपल्याकडे मार्केटमध्ये आपण दुकानातून जेव्हा आणतो त्यावेळेस गुळाची डीप मिळते, म्हणजे 1 किलो, अर्धा किलो किंवा पाव किलो। तर अशा वेळेस आपल्याला खूप सणासुदीला खूप घाई गडबड असते। अशा वेळेस आपल्याला गुळाची पावडरची आवश्यकता असते आणि आपण गुळाची पावडर झटकेपट कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया आपल्याच व्हिडिओला। आता मी ही गुळाची डीप घेतली आणि ही अर्धा किलो गुळाची डीप आहे। मी जे आप्पे बनवते ना त्याचे आप्पे पात्र आहे, त्याचं भांडं घेतलेलं आहे आणि आपण गॅसवर ठेवून मंद आचेवर एक 10 मिनिटं हे फक्त गरम करून घेतलेलं आहे। तुम्ही 5 मिनिटं सुद्धा मीडियम गॅसवर गरम करू शकता। आणि त्यानंतर आपण ह्याच्यावर ठेवायची डिश आणि डिश ठेवल्यानंतर ह्यावर आपल्याला ठेवायचं आहे गूळ, कारण गूळ हे खूप कडक असतं आणि आपल्याला फोडायला खूप त्रास होतो। आपल्याला पावडर बनवायची त्याकरता आपण ह्या डिशवर गूळ ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यावर एक पात्र ठेवायचं, म्हणजे एक 5 ते 7 मिनिटांसाठी आपण मंद आचेवर हे गूळ आहे आपण हे गरम करून घेणार आहोत। जर तुम्ही 7 ते 8 मिनिटांनंतर मी हे गूळ आहे हे गरम करून घेतले। आता आपण गॅस बंद करूया। हे थोडंसं 1-2 मिनिटांसाठी मी थंड करून घेतले आणि गुळाचं पातेलं मी बाजूला काढून ठेवलं। आता आपण हे गूळ आहे हे काढून घेऊया। गुळाला थोडासा पाक सुटतो, म्हणजे थोडंसं गरम होतं त्यामुळे ते थोडंसं त्याला पाणी सुटतं। आता हे गूळ आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता मी हे एक चाकू घेतलं आहे। आता हे गूळ आहे आपण थोडंसं असं बारीक करून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने इझी होते। जर का आपण हे थंड गूळ असताना, म्हणजे गुळाची डीप असताना ही एवढी फास्ट आपल्याला गूळ कटिंग होत नाही आणि थोडं गरम करून घेतल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने गूळ फटाफट हे कट होतं। अगदी सणासुदीसाठी खास आहे, सोपी पद्धत आहे, कारण हे गूळ आहे वेळेवर जर का डीप असते आणि आपल्याला फोडायला खूप अशा वेळेस घाई असते आणि डीप लगेच फुटली जात नाही आणि अशा पद्धतीने आपण जर का गूळ असं फोडून ठेवलं तर इझी काम होतं। गूळ आहे ना हे गरम असतानाच आपल्याला फोडून घ्यायचं आहे, थंड झाल्यानंतर फोडायचं नाही आहे, जेणेकरून हे गूळ आहे व्यवस्थित असं चिरलं जातं चाकूने। हे बघा इझी होते, हे झटकेपट असं हे मी गूळ फोडून घेतलं आहे। म्हणजे बरंचसं हे गुळाचं काम आहे आपलं हलकं होऊन जातं। आता आपल्याला पावडर बनवायची आहे। पावडर बनवण्यासाठी तुम्ही एखादा पेला घ्या किंवा काही जर का पावभाजीचं वगैरे मॅशर वगैरे असेल तर त्याच्या सहाय्याने तुम्ही हे अशा पद्धतीने हे गूळ आहे हे बारीक करू शकता आणि गरम असतानाच करायचं आहे, थंड झाल्यानंतर हे गूळ करायचं नाही आहे, जेणेकरून ही पावडर बनते त्याच्यामुळे असं बारीक असं करून घेतलं आहे। आता हे गरम असतानाच आपल्याला पुन्हा हे सारखं करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जर का तुम्ही व्यवस्थित केलं नाही, म्हणजे सुटसुटीत नाही केलं ना तर पुन्हा त्याचे डीप होऊ शकते। पूर्ण मोकळं करून घेतलं आहे मी। आता पूर्ण थंड झाल्यानंतर आपण एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे। हे बघ अशा पद्धतीने हे सगळ्यात सोपं आपलं हलकं असं काम होऊन जातं। तर आजच्या चॅनलमध्ये मी गुळाची डीप कशी फोडायची आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवूया। तर टिप्स फॉर लाईफ ह्या चॅनल जर का तुम्ही नवीन असतील तर सबस्क्राईब करा, बाजूला बेल पण ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। आणि लाईक देखील करा, अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि काही तुमचे अटी असतील किंवा काही तुम्हाला सुचवायचं असेल तर तुम्ही नक्की मला चॅनलवर आपल्या अभिप्राय करून कळवू शकता। धन्यवाद।